नमो बुद्धाय. जय भीम. मित्र हो, मागील भागामध्ये आपण भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म तृतीय खंड भाग 5वा सधम्म म्हणजे काय यामधील जग हे धम्मराज्य बनविणे यामधीलच ब धर्म हा तेव्हा सद्धम्म असतो जेव्हा तो सर्वांना ज्ञानाचा मार्ग मोकळा करतो. यातीलच धम्म हा जेव्हा विद्या पुरेशी नाही कारण त्यामुळे पोकळ पंडित निर्माण होते असे शिकवितो तेव्हा त्याला सधम्म रूप प्राप्त होते. याचे आपण वाचन, श्रवण आणि मनन केले होते. त्याचप्रमाणे आजच्या भागामध्ये भगवान बुद्धाने त्यांचा धम्म तृतीय खंड भाग 5वा सधम्म म्हणजे काय यामधीलच जग हे धम्मराज्य बनविणे यातीलच ब धर्म हा तेव्हा सद्धम्म असतो जेव्हा तो सर्वांना ज्ञानाचा मार्ग मोकळा करतो. यामधीलच धम्म जेव्हा प्रज्ञेची आवश्यकता शिकवितो तेव्हा तो सधम्म रूप पावतो. याचे वाचन, श्रवण आणि मनन आपण करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 3. धम्म जेव्हा प्रज्ञेची आवश्यकता शिकवितो तेव्हा तो सधम्म रूप पावतो. ब्राह्मण विद्या ही विद्या म्हणून महत्त्वाची मानित. माणूस विद्वान असला आणि मग तो जरी सद्गुणी नसला तरी ते त्यास पूजार्य मानित. ते म्हणत की राजाला स्वदेशी पूज्य मानतात परंतु विद्या ही सर्वत्र पूजनीय समजली जाते. त्यांना सुचवायचे असे की विद्वान हा राजापेक्षा थोर आहे. भगवान बुद्धाने विद्या आणि प्रज्ञा यात भेद केला आहे. तो भेद म्हणजे ज्ञान आणि शहाणपणा यांच्यामधील भेद आहे. असेही कोणी म्हणेल की ब्राह्मणही प्रज्ञा आणि विद्या यामध्ये भेद करीत आहे. ते कदाचित खरेही असेल परंतु भगवान बुद्धांची प्रज्ञा आणि ब्राह्मणांची प्रज्ञा यात महंतर आहे. अगोत्तर निकायातील एका प्रवचनात भगवान बुद्धाने हा भेद फार चांगल्या रीतीने स्पष्ट केला आहे. एका प्रसंगी तथागत राजगृहाजवळच्या विळवणात रामाच्या कलकंद निवासस्थानात उतरला होता. त्यावेळी मगधचा एक मोठा अमात्य वर्षाकार ब्राह्मण तथागतांना भेटण्यासाठी आला. आदराने तथागतांना अभिवादन केल्यानंतर तो त्यांच्या समीप बसला आणि म्हणाला, श्रमण गौतमा, जेव्हा पुरुषाच्या अंगी 4 गुण असतात तेव्हा त्याला मोठा शहाणा आणि थोर मानतात. हे 4 गुण कोणते? पहिली गोष्ट म्हणजे तो विद्वान पाहिजे. म्हणजे कोणतेही वचन उच्चारत्या क्षणी त्या वचनाचा तत्काळ अर्थ समजून त्याला तो सांगता आला पाहिजे. त्याशिवाय त्याची स्मरणशक्ती चांगली असली पाहिजे. पूर्वी घडलेल्या किंवा बोललेल्या गोष्टीचे स्मरण असले पाहिजे आणि करता आले पाहिजे. गृहस्थी माणसाच्या सर्व कर्तव्यात तो कुशल आणि तत्पर असला पाहिजे. कोणते करणे योग्य आणि कोणते करणे उचित हे ठरवण्यात तो तरबेज असला पाहिजे. श्रमण गौतमा, माणसाच्या ठिकाणी हे गुण असले की आम्ही त्याला श्रेष्ठ पुरुष समजतो. जर हे गुण गौतमांना प्रशंसनीय वाटत असतील तर याच गुणांच्या आधारे त्यांनी माझी प्रशंसा करावी. उलटपक्षी त्यांच्या मते मी जर दोषास्पद असेल तर ह्याच गुणांच्या आधारे त्यांनी मला दोष द्यावा. ब्राह्मणा, या गुणांच्या आधारे मी तुझी स्तुतीही करू शकत नाही किंवा तुला दोषही देऊ शकत नाही. तू सांगितलेस त्यापेक्षा अगदी वेगळे असे 4 गुण पुरुषांच्या अंगी असले तरच मी त्याला प्रज्ञावान मानतो. हे 4 गुण म्हणजे प्रथम, असा गुणसंपन्न मनुष्य बहुजन हितरथ आणि बहुजन सुखरथ असला पाहिजे. स्वभावतः रम्य आणि स्वभावातच लाभदायक आहे. अशा आर्य मार्गाचे त्याने पुष्कळच्या माणसांना अनुयायी बनवले असले पाहिजे. ज्या विचारांशी समरस होण्याचे तो ठरवितो त्या विचारांशी त्याला समरस होता आल्या पाहिजे. आणि ज्या विचारांना मनात स्थान द्यायचे नाही असे ठरवितो त्या विचारापासून त्याला दूर राहता आले पाहिजे. जे संकल्प तो मनात उत्पन्न व्हावे असे म्हणतो तो त्याला मनात उत्पन्न करता आले पाहिजे. किंवा ते संकल्प मनातून काढण्याचे तो इच्छितो ते मनात उत्पन्न होणार नाहीत अशी खबरदारी त्याला घेता आली पाहिजे. म्हणजे विचाराबाबतीत तो स्वतःच्या मनाची पूर्णाधिकारी असला पाहिजे. त्याचप्रमाणे लोकोत्तर विचाराशी निगडितशी जी 4 ध्याने ज्यांना रममान होणे ह्या जीवनातही सुखकर आहे ती त्याला स्वेच्छेने सहजपणे विनाशयास साधता आली पाहिजे. तो जीवनाच्या संपूर्ण ज्ञानाचे बंधनकारक अशा आसवांचा नाश करतो. अशा रीतीने चित्त विमुक्त करण्याचे ज्ञान प्राप्त करतो. प्रज्ञेमुळे लाभलेल्या ह्या 4 विमुक्तीचा तो इहजन्मी उपभोग घेतो. म्हणून हे ब्राह्मणा, नाही
तू सांगितलेल्या गुणदोषाच्या आधारे मी तुझी स्तुती करू शकत नाही अथवा तुला दोषही देऊ शकत नाही, परंतु मी सांगितलेले 4 गुण ज्यांच्या ठिकाणी असतात त्याला मात्र मी प्रज्ञावान आणि थोर मनुष्य समजतो. श्रीमंत गौतमा, हे खरोखर आश्चर्य आहे. किती चांगल्या रीतीने तू हे सांगितले आहेस. मी स्वतः गौतमाच्या अंगी हे 4 गुण आहेत असे मानतो. तो बहुजनाच्या हितासाठी आणि सुखासाठी झटत असतो. मी त्यांना स्वभावातच सुंदर आहे आणि हितकारक आहे हे दाखविणाऱ्या आर्य मार्गातच आणून सोडतो. खरोखर गौतम हा ज्या विचाराचा आहे, चित्त एकाग्र करावे असे ठरवितो, त्यावर तो आपले चित्त एकाग्र करू शकतो. तो आपल्या विचारांचा स्वामी आहे. खरोखर गौतम हा इच्छेनुसार 4 ज्ञाने करू शकतो. खरोखर तो आसवनाशाने आपले अंतःकरण विमुक्त करतो. ही विमुक्ती तो प्रज्ञेने साधतो आणि त्या स्थितीत तो सदैव राहतो. या ठिकाणी भगवान बुद्धाची प्रज्ञा आणि ब्राह्मणाची प्रज्ञा यामधील भेद अगदी स्पष्ट शब्दात केला आहे. या ठिकाणी भगवान बुद्ध प्रज्ञेला अधिक महत्त्वाची का मानतो हे त्याने स्पष्ट केले आहे. मित्रहो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म तृतीय खंड भाग 5 सधम्म म्हणजे काय यामधील जग हे धम्मराज्य बनविणे यामधीलच धर्म हा तेव्हा सधम्म असतो जेव्हा तो सर्वांना ज्ञानाचा मार्ग मोकळा करतो. यामधील धम्म जेव्हा प्रज्ञेची आवश्यकता शिकवितो तेव्हा तो सधम्म रूप पावतो. याचे वाचन, श्रवण आणि मनन केले आहे. यानंतर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म तृतीय खंड भाग 5 सधम्म म्हणजे काय यामधीलच जग हे धम्मराज्य बनविणे यातील धम्माला सधम्म रूप प्राप्त व्हायला त्याने मैत्रीला उत्तेजन द्यायला हवे. यामधीलच केवळ प्रज्ञा ही पुरेशी नसून तिच्या समवेत शीलही असले पाहिजे. असे धम्म जेव्हा शिकवितो तेव्हाच तो सधम्म रूप पावतो. याचे वाचन, श्रवण आणि मनन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत, म्हणून नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा. जय भीम, जय बुद्धाय.